पहिल्यांदा सिनेमा लिहितो कोण, तर तो लेखक लिहितो. दुसऱ्यांदा सिनेमा कोण लिहितो, तर DOP लिहितो. आणि तिसऱ्यांदा सिनेमा कोण लिहितो, तर एडिटर लिहितो. तर ते लिखाणातून म्हणा किंवा दिग्दर्शनाच्या दृष्टीने सुद्धा म्हणा, ते कसं सगळी त्याची बांधणी झाली? करेक्ट प्रश्न आहे. मुळातच प्रत्येक गोष्टीला लॉजिक तर असलंच पाहिजे, हा माझा तर हट्ट असतो. जगभरातल्या प्रेक्षकांचा कल हा सस्पेन्स थ्रिलर कडे आहे, हे आकडेवारीनं सिद्ध झालेलं आहे. आणि रहस्यपट बनवणं खूप सोपी गोष्ट नाहीये, ती सगळ्यात अवघड गोष्ट आहे. आणि निर्माता झाल्यावर तर तो काटेरी मुकुट घातल्यावर निर्मात्याची काय वांदे आहेत मराठी इंडस्ट्रीमध्ये. तर हा चित्रपट मराठी नाहीये. मला असं वाटतं की हा एक उत्तम भारतीय रहस्यपट आहे. नमस्कार मित्र म्हणे लाईमलाईटमध्ये सगळ्यांचं स्वागत. सध्या लाईमलाईटमध्ये एका नवीन सिनेमाची चर्चा आहे. तो सिनेमाचं नाव आहे असंभव. आणि सिनेमाचे दिग्दर्शक आणि निर्माते आपल्या सोबत आहेत, पुष्कर श्रोत्री, सचित पाटील आणि नितीन वैद्य सर. तुमचं खूप खूप स्वागत. थँक्यू. तर एक ट्रेलरवरून एक अंदाज येतो की सस्पेन्स थ्रिलर आहे, कुठेतरी पास्ट लाईफ कनेक्शन्स या सगळ्या गोष्टी आहेत. तर असं कुठला स्टार्टिंग पॉईंट होता की ठरलं हा सिनेमा करायचा, म्हणजे ठरवून सस्पेन्स थ्रिलर करायचा असं होतं का, कुठे कथा मिळाली आणि मग त्याच्यावरून पुढे डेव्हलप होत गेलं? याची सुरुवात झाली, याचे जे कथालेखक आहेत कपिल भोपटकर यांनी ज्यावेळी मला या कथेची वनलाईन ऐकवली की एक अशी गोष्ट माझ्या डोक्यात आहे आणि तू काम करावंस अशी माझी इच्छा आहे त्यात, अशी ती सुरुवात झाली. आणि आम्ही ती कथा इतकी छान होती की ती कथा फुलवायला घेतली. आणि मग मी, कपिल आणि विशाल आम्ही तिघांनी मिळून त्याची पटकथा लिहायला घेतली. आणि ती पटकथा जवळजवळ 1.5-2 वर्ष आम्ही लिहित होतो. आणि जशी जशी ती लिहित गेलो तसं हे लक्षात यायला लागलं की हे खूप छान झालंय लिखाणावाईज. आणि ज्या पद्धतीची भव्यता आपण सिनेमात लिहिली आहे ती जर का प्रत्यक्षात उतरवायची असेल तर त्याला बॅक करणारा तसाच निर्माताही आपल्याकडे असायला हवा. सो नितीन वैद्य हा माझा अतिशय जिवलग मित्र आहे. 3.5 मी जेव्हा करत होतो तेव्हा तो वळू करत होता. आणि त्याला जेव्हा मी असं विचारलं की असा एक फार सुंदर चित्रपट लिहून झालेला आहे, तर तुला ह्याची निर्मिती करायला आवडेल का? तर नितीनने जेव्हा फिल्म ऐकली तेव्हा तो म्हणाला की मी तर ह्याची निर्मिती करीनच, मला हे फार आवडलेलं स्क्रिप्ट आहे आणि बऱ्याच वर्षांनी मी इतकं अप्रतिम स्क्रिप्ट ऐकलंय. पण मी मित्र म्हणून तुला हे सांगेन, मागची 25 वर्ष तू काम करतोयस मराठी फिल्म इंडस्ट्रीत, तर निर्मिती क्षेत्रात पदार्पण करण्यासाठी याच्यासारखा दुसरा सिनेमा तुला शोधून सापडणार नाही. आणि मी खरंच म्हणजे मी निर्माता झालो याचं सगळं श्रेय माझ्या मित्राला देतो, नितीनला देतो. कारण नाही तर मी हे धाडस कधी केलंच नसतं. माझ्या दूरपर्यंत मी निर्माता व्हावं वगैरे, म्हणजे कधीतरी आपण निर्मिती करू असं मनात होतं, पण आत्ता हा तो पॉईंट आहे असं माझ्या डोक्यातही आलं नसतं. तर त्याचं सगळं श्रेय नितीनला जातं. याच प्रवासामध्ये खरं तर पुष्करला आम्ही एक भूमिका ऐकवण्यासाठी बोलवलं होतं. ज्यावेळी त्या भूमिकेची धाटणी वेगळी होती. त्या प्रवासात पुष्करही आला आणि मग पुष्कर सहदिग्दर्शक म्हणून पण माझ्याबरोबर जॉईन झाला. आणि त्यांनी पण मग स्क्रिप्टमध्ये काही इनपुट्स दिले त्याचे. कालांतराने मग असं झालं की तो सहदिग्दर्शन करतोय तर मग काम करण्यासाठी आपण वेगळी व्यक्ती बघूया, म्हणजे यावरती कॉन्सन्ट्रेट करता येईल. आणि मग कास्टिंग चेंज झालं. पण अशा रीतीने त्याची सुरुवात झाली. पण एक अतिशय अप्रतिम अशी कथा निर्मिती करण्याचं, दिग्दर्शन करण्याचं, त्यात कामही करण्याचं सौभाग्य मला मिळालं. त्याबद्दल मी खरंच या सगळ्यांचा ऋणी आहे. आणि इतकी तगडी स्टारकास्ट, म्हणजे एकाच सिनेमात मुक्ता बर्वे, प्रिया बापट, संदीप कुलकर्णी अशी सगळी कलाकार मंडळी, प्रसाद भेंडे, फैजल महाडिक, अनमोल भावे, अमित राज अशी सगळी तंत्रज्ञ मंडळी एकत्र आली आणि हा सिनेमा आकार घेत गेला. नैनितालमध्ये याचं आम्ही शूटिंग केलं. नैनितालमध्ये शूटिंग झालेला पहिला मराठी चित्रपट आहे. आणि जेव्हा मराठी चित्रपट नैनितालमध्ये आपल्याला शूटिंग करायचं असतं तेव्हा निर्माता म्हणून त्याची भव्यता काय असते, नितीनला त्याची परिपूर्ण कल्पना आहे. कारण मराठीसाठी हे सोपं नाही आहे ते सगळं जे काही अर्थकारण आहे ते जुळवून आणणं. पण देवाच्या कृपेने आमच्या या प्रवासामध्ये शर्मिष्ठा राऊत, तेजस देसाई आमचे मित्र, त्यानंतर मंगेश परुळेकर आणि संजय पोद्दार असे खूप चांगली माणसं सहनिर्माते म्हणून आले. आणि हा असंभवचा प्रवास छान आम्ही
असंभव असं टार्गेट आम्ही संभव करू शकलो. थोडक्यात सांगायचं झालं तर तुला सांगतो, गोष्टीपासून खरं तर सुरुवात होते. कुठलीही चमकदार कल्पना असते, त्याचं चित्रपटात रूपांतर होत असताना ती चमकदार कल्पना जेव्हा तुम्ही फुलवायला घेता तेव्हा त्याच्यात तेवढे पॉईंट्स असणं गरजेचं आहे की त्याच्यातनं एवढ्या पॉसिबिलिटीज निर्माण होऊ शकतील. आणि त्या कथेमध्ये तेवढ्या पॉसिबिलिटीज होत्या म्हणूनच त्या पटकथेचं संपूर्ण बाउंड स्क्रिप्टमध्ये. सो पहिल्यांदा सिनेमा लिहितो कोण, तर तो लेखक लिहितो. दुसऱ्यांदा सिनेमा कोण लिहितो, तर DOP लिहितो. आणि तिसऱ्यांदा सिनेमा कोण लिहितो, तर एडिटर लिहितो. सो अशा प्रकारे 3 वेगवेगळ्या ताकदीच्या लोकांनी हा सिनेमा लिहिला गेलाय त्यांच्याकडनं असं आपण म्हणूया. आणि म्हणूनच त्याचं ट्रेलर बघितल्यापासून लोकांची उत्सुकता ताणली गेली ती त्याच्यासाठी, कारण ह्यातलं सशक्त कथानक जे मराठी प्रेक्षकांना कायम बघायला आवडत असतं. त्या खोलीत माझ्याच सारखी दिसणारी एक मुलगी झोपलेली असते. अचानक कोणीतरी तिच्या तोंडावर उशी दाबतं. इथे माझा श्वास कोंडतो. ती बाहेर पडण्याचा प्रयत्न करते. गोष्ट जसं या दोघांनी सांगितलं तसं की गोष्ट हा खरं तर सगळ्याच सिनेमांचा पाय असतो. आणि जेव्हा पहिल्यांदा गोष्ट म्हणून मला जी ऐकवण्यात आली किंवा त्याचा एक बेसिक स्क्रीन प्ले एक तयार झाला होता, तेव्हा मी खूपच झॅप झालो होतो की म्हणजे हे जर आपण केलं नाही तर मग आपण खूप मोठी संधी गमावून बसू, असं म्हणून मग मी त्याच्यावर झडप घातली. खरं तर मला ते अजिबात त्याचा मोह आवडता आला नाही आणि खूपच सुंदर लिहिलं. म्हणजे मला असं वाटतं की मी तेव्हा फोनवर ऐकली पहिल्यांदा, तेव्हा झूम मीटिंग वगैरे अशा पद्धतीचं काहीतरी आमचं एक हे चाललं होतं कोविडच्या काळामध्ये. तेव्हा गोष्ट ऐकली होती आणि तेव्हा ना मला अक्षरशः शॉर्ट अँड शॉर्ट सांगितल्या डोळ्यासमोर उभं राहत होतं. जसं त्यांनी सांगितलं ना, कपिल बोपटकरांचा अप्रतिम नरेशन देतो, तर त्यांनी सांगितल्यानंतर असं वाटलं की नाही हा सिनेमा उभाच राहिला, आता हा करायलाच पाहिजे. एवढं सोपं होतं माझ्यासाठी ते. अच्छा, जेव्हा अशा प्रकारचा सिनेमा असतो ना, तेव्हा म्हणजे काही प्रेक्षक किंवा काही लोक असतात ते फक्त लॉजिकनेच विचार करतात. आणि जेव्हा असं थ्रिलर किंवा अशी फॅन्टसी असते ना, त्याचा शेवट किंवा त्याचं लॉजिक व्यवस्थित पद्धतीने बसणं, त्याची मांडणी खूप महत्त्वाची असते. तर ते लिखाणातून म्हणा किंवा दिग्दर्शनाच्या दृष्टीने सुद्धा म्हणा, ते कसं सगळी त्याची बांधणी झाली? करेक्ट प्रश्न आहे. खूपच महत्वाचा प्रश्न आहे, कारण कोणीच नाही विचारला. खूप चांगला प्रश्न आहे. आणि इनफॅक्ट जे 1.5-2 वर्ष लिखाण चालू होतं आमचं पटकथेवरती, त्यावेळी आम्ही पटकथेचा जवळजवळ 8 ते 10 वेगवेगळ्या पद्धतीने विचार केला. सो आमची हे जी फायनल स्क्रिप्ट झालं, पटकथा जेव्हा लॉक झाली तेव्हा ते जवळजवळ 10वा-12वा ड्राफ्ट होता आमचा. सो बरीच भांडणं पण झाली माझ्यात, विशालमध्ये आणि कपिलमध्ये, की नाही हे असं नको, हे असंच पाहिजे. प्रत्येक कॅरेक्टरच्या ग्राफला घेऊन मला साधना सहगल अशी दिसते, मला अशी वाटते, मला ही मानसी अशी दिसते, मला आदित्य असा दिसतोय. अशा अनेक चर्चा. म्हणजे अक्षरशः आम्ही सकाळी 9 वाजता ऑफिसला यायचो डबे घेऊन, दुपारी तिथे जेवायचो आणि रात्री 9 पर्यंत लिखाण करायचो. असं 12-12 तास रोजचं असं आम्ही 1.5-2 वर्ष काम करत होतो. आणि त्यामुळे प्रत्येक वेळी मुळातच प्रत्येक गोष्टीला लॉजिक तर असलंच पाहिजे, हा माझा तर हट्ट असतो. की उद्या पुढे सिनेमा बघितल्यानंतर पुन्हा जेव्हा सिनेमा प्रेक्षक पाहतील, हा सिनेमा पुन्हा पुन्हा पाहावासा वाटेल प्रेक्षकांना, असा होईल याची मला खात्री आहे. तर तेव्हा त्यात ते बघताना असं नाही झालं पाहिजे की अरे ह्याच्यात शेवटी हे या गोष्टी म्हटलेत पण त्या सुरुवातीला याचं लॉजिक काहीच नाहीये. सो ती बांधणी करताना त्याची पूर्णपणे प्रत्येक गोष्ट ही लॉजिकल असायला पाहिजे ह्याची आम्ही कटाक्षाने काळजी घेतली. म्हणजे ना ही जगन्मान्य पद्धत आहे की त्याची पेरणी, सीडिंग म्हणतो ना, पेरणी कुठे कुठे कशी होते आणि अचानक कुठे. म्हणजे मला पूर्णपणे खात्री आहे की हा, जसं सचिन म्हणलं की हा सिनेमा प्रेक्षक परत परत बघतील. कधी कधी काय होतं, आपण चित्रपट बघत 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 शेवटाकडे येतो आणि आपल्याला कळतं अरे असं होतं, आता शेवट आलं तर थिएटरच्या बाहेर पडायचंय. पण ह्याचे पडताळे आपण आधी घेतले होते आणि आपलं कसं ते मिसआउट झालं हे त्यांनी दाखवलं होतं. ते कदाचित माझ्याकडनं मिसआउट झालं असेल म्हणून प्रेक्षक पुन्हा थिएटरमध्ये येईल आणि पुन्हा तो चित्रपट बघेल
आणि त्याला त्याचा आनंद मिळेल. कारण प्रेक्षकांना ना 2 प्रकारचा आनंद हवा असतो. मला वाटलं होतं असं काहीतरी होईल आणि आई शपथ हे मी विचारच केला नव्हता. ह्या 2 प्रकारच्या आनंदाला किंवा समाधानाला पूरक ठरणारा हा चित्रपट आहे असं मला वाटतं. तू आमच्या आयुष्यात आलीस आणि तू आमच्या आयुष्याची वाट लावलीस. ते एवढं होतं तर लग्न कशाला केलंस तेव्हा तू माझ्याशी? या म्हणजे कास्टिंग बद्दल आता बोलायचं झालं तर प्रिया बापट आणि मुक्ता बर्वे यांनी आधी सोबत काम केलंय. म्हणजे खूप अशा चांगल्या अभिनेत्री सोबत घेणं म्हणजे त्यांची केमिस्ट्री किंवा हे बघून त्यांना कास्ट केलं का? म्हणजे ती सगळी प्रोसेस कशी होती? कास्टिंगचं सगळं श्रेय खरं तर नितीनला जातं. कारण पहिल्यांदा नितीननी मुक्ताबरोबर जवळजवळ 6 सिनेमे केलेत, प्रियाबरोबर 3 सिनेमे केलेत, 3 का 4 सिनेमे केलेत. सो त्यांनी हे जेव्हा सजेस्ट केलं, कारण तोपर्यंत आम्ही असं कोणाला झिरो डाऊन करत नव्हतो कारण पूर्णपणे स्क्रिप्टमध्ये इन्व्हॉल्ड होतो. पण जेव्हा मुक्ताचं नाव त्यांनी घेतलं त्या क्षणी, मुक्ता ही महाराष्ट्राची इतकी लाडकी अभिनेत्री आहे सगळ्यांचीच की तिच्या नावाला एका सेकंदातच आम्ही पटकन येस मुक्ता असं झालं. सो त्यानंतर साधना सहगलचा प्रवास थोडा आमचा लांबत होता. कारण साधना सहगल म्हणजे मुक्ताला जशा 2 भूमिका आहेत, मलाही 2 भूमिका आहेत त्या चित्रपटात. सो साधना सहगलची भूमिका ही खूप चॅलेंजिंग आहे आणि तिच्या भूमिकेत एक रहस्य दडले. ते 21 नोव्हेंबरला तुम्ही चित्रपट बघाल तेव्हा तुम्हाला कळेल. पण ते जे काही रहस्य आहे ते फार चॅलेंजिंग आहे. आणि अचानक प्रियाचं नाव आलं. मला वाटतं प्रियाचंही नाव नितीननी सजेस्ट केलं आणि आम्ही झालं अरे हो प्रिया. आणि मग ते पटपट ती सगळी सूत्र हल्ली. मग प्रियाला नरेशन दिल्यानंतर पण त्यात प्रियाच्या डेट्स हा एक खूप कळीचा मुद्दा होता. कारण तिच्याकडे ते 7-8 दिवसच होते नैनितालमध्ये. मग तिला सिंगापूरला तिच्या शोसाठी जायचं होतं. मग ते अख्खं स्केड्यूल, त्या सगळ्या तारखा तिच्या त्या 8 दिवसात कशा बसवायच्या ह्याची एक वेगळी तारेवरची कसरत होती. तर कास्टिंगचं श्रेय मला असं वाटतं आपण नितीनला द्यायला हवं. कारण हे जे काही सुचलं या दोघींचं ते त्याला सुचलेलं आहे. आपण प्रत्येक काय सिक्सर मारतो एका मागे. नाही म्हणलं, जेव्हा मला गोष्ट सांगितली होती तेव्हा असंच डोळ्यासमोर सिनेमा उभाच राहत होता. तर हे सगळेच इतकी चपखल बसणारे आणि ह्या खूपच मोठ्या ॲक्ट्रेसेस, दोघी खूपच लाडक्या आहेत आणि त्या असावं हे कोणाला पहिला चॉईस कोणाला असू शकतो, या दोघीच असू शकतात. सो असं तेव्हा झालं होतं. त्यामुळे ते अपसूक माझ्याकडनं आलं आणि त्यांना ते मान्य झालं. ते मला आनंदच आहे त्याचा. म्हणजे तुमचं आणि जसं सांगितलं की तुम्ही सुद्धा या प्रवासामध्ये आलात, पण तुमचा कुठला पॉईंट होता की तुम्हाला असं काय वाटलं की अरे नाही आता आपण हे केलं पाहिजे किंवा को डिरेक्टर म्हणून आपण याच्यामध्ये उतरूयात? याच्या आधी पण केलेत सिनेमे तुम्ही दिग्दर्शित? हा, म्हणजे मी 2008 साली केलेला हाय काय नाही काय 2008 साली. त्यानंतर मग मी उबुंटू केला. त्यानंतर मी क्रिप्टो आजी नावाचा सिनेमा केला. त्यानंतर मी जगदीशा नावाची एक वेब सिरीज केली मोठी. ती मी इंडिपेंडेंटली सगळी केली. पण ही गोष्ट ऐकल्यानंतर कसं होतं, थोडंसं सध्या प्रेक्षकांचा कल कुठल्या दिशेने आहे, तर प्रेक्षकांचा कल, जगभरातल्या प्रेक्षकांचा कल हा सस्पेन्स थ्रिलरकडे आहे. हे आकडेवारीनं सिद्ध झालेलं आहे. एक दुसरी गोष्ट, त्यांना सस्पेन्स थ्रिलर हवा आहे म्हणजे काय हवं आहे, तर त्यांना त्या कथेचं बीजच इतकं सकस पाहिजे, त्याच्यातनं पाहिजे. उगाच दचकपट नको, उगाच त्यांना काहीतरी इलॉजिकल, हा जो तू प्रश्न विचारलास ना, तो इलॉजिकल गोष्टी जोडून त्यातनं गोष्ट तयार करणं हे प्रेक्षकांना नको. कारण ते पण आकडेवारीने सिद्ध झालंय की अशा सिनेमाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवलेली. सो मला असं वाटलं की गोष्ट ऐकल्यानंतर ह्यातली प्रमुख भाषा जरी मराठी असली तरी हा चित्रपट मराठी नाही आहे. मला असं वाटतं की हा एक उत्तम भारतीय रहस्यपट आहे. अनेक वर्षात भारतीय भाषेमध्ये इतका छान रहस्यपट झालेला नाही आहे. मी साऊथ इंडियन लँग्वेजेस मधला पण खूप कॉन्टेंट कन्झ्युम करतो, मी बघतो. तिथे खूप छान धर्तीवरचे रहस्यपट तयार होतात. सो त्यांच्या तोडीस तोड जाणारा असा हा भारतीय भाषेतला सर्वोत्तम जो रहस्यपटांची जर तुम्ही यादी काढली तर त्याच्यात असंभवचं नाव जाईल. हे केवळ आमचा चित्रपट आहे म्हणून नाही म्हणत आहे, चित्रपट बघितल्यानंतर प्रेक्षकांचं मत.
मला आता या घरात एक क्षणभरही राहायचं नाही. मराठीमध्ये असे रहस्यपट म्हणजे खूप कमी आलेले आहेत किंवा चांगले आपण म्हणू अशा. तर एकतर म्हणजे याची कारणं काय एक, आणि दुसरं म्हणजे की याच्यामध्ये अशा कुठल्या रहस्यमय चित्रपट करताना, दिग्दर्शित करताना किंवा प्रोड्यूस करताना कुठल्या महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात की ते जसं ते इलॉजिकली व्हायला नको आणि तो अप टू द मार्क तेवढा झाला पाहिजे. मराठीत का असे चित्रपट आले नाही त्याचं उत्तर आमच्यात नितीन सांगू ते 40 सिनेमे निर्माते म्हणून झालेले. त्याचा या गाढा अभ्यास आहे. नाही, मला असं वाटतं की सध्या गेले काही वर्ष ना मराठी सिनेमा खूपच जास्त प्रगल्भ व्हायला लागला आहे. त्याचं कारण असं की जे मेकर्स आहेत त्यांनी वर्ल्ड सिनेमा काय असतो त्याचा एक अभ्यास केलेला आहे. त्यांनी सगळं म्हणजे वाचन त्यांचं आहे, बऱ्यापैकी त्यांनी त्याच्यावर काम केलं आणि हळूहळू ते आता मराठीमध्ये तशा पद्धतीचे एक्सपेरिमेंट करायला लागलेत. आधी ते खूप सेफ झोनमध्ये असायचे सिनेमे, त्यामुळे अशा पद्धतीचे सिनेमे बनायचे नाहीत, पण हल्ली आता बनतात. आणि रहस्यपट बनवणं खूप सोपी गोष्ट नाही आहे, ती सगळ्यात अवघड गोष्ट आहे. म्हणजे तो सस्पेन्स थ्रिलर सिनेमा जॉनर करणारे खूप कमी लोक आहेत हिंदीमध्ये सुद्धा. म्हणजे विजय आनंद वगैरे जी लोकं होती ज्यांनी तिसरी मंजिल आणि ज्वेलथीप वगैरे हे सगळे खूप ग्रेट सिनेमे केलेत, ते त्या काळातही खूप कमी असे सिनेमे बनायचे. त्यामुळे ते लिहिणारीच लोकं जी आहेत ना ती खूप स्पेशल लोक आहेत. मला असं वाटतं कपिल खूप स्पेशल आहे, गिरीश जोशी खूप स्पेशल आहे, की हे जे लिहिणार आहेत ना तशी लोकं खूप कमी असल्यामुळे अशा पद्धतीचं जॉनर कमी हाताळला जातो. सो उलट हे चांगलंच आहे. म्हणजे काय की आपल्याला हिरे कधीच मिळतात ना, बाकी आपलं सोनं चांदी चालूच आहे. सो हा असंभव एक हिरा आहे असं मला वाटतं. जेव्हा फर्स्ट एडिट झाला, तुम्ही चित्रपट पाहिला, तर आता म्हणजे आता रिलीज करायचं, तर तुमची पहिली रिॲक्शन काय होती बघितल्यानंतर? थोडं अजून काम करूया. मी प्रामाणिकपणे माझी पहिली रिॲक्शन होती, माझे तर डोळे भरून आले. कारण 3.5-4 वर्ष ती सगळी प्रोसेस जगत होतो. एक एक क्षण, एक एक गोष्ट जुळवाजुळव करण्यात, आणि निर्माता झाल्यावर तर तो काटेरी मुकुट घातल्यावर निर्मात्याची काय वांदे आहेत मराठी इंडस्ट्रीमध्ये. कारण त्याची जी आर्थिक गणितं आहेत, आणि जेव्हा त्यात तुम्ही भव्य चित्रपट दिग्दर्शक म्हणून बघता आणि तुम्हाला ते पैसेही खर्च करायचे आहेत, आणि त्यात एक नितीन वैद्यसारखा जाणकार निर्माता बरोबर आहे जो प्रत्येक ठिकाणी कुठे पैसे खर्च करायला हवेत आणि कुठे हे वाचवायला हवेत हे अगदी प्रत्येक म्हणजे एक सख्या भावासारखा माझ्याबरोबर तो उभा होता या सगळ्या, आणि आजही आहे सगळ्या प्रोसेसमध्ये. तर त्यावेळी जेव्हा ते पहिल्यांदा पाहिलं तेव्हा एक म्हणजे जसं पुष्कर म्हणाला की आता ह्याच्यात काय काय करायचं हे तर लक्षात आलंच. कारण फर्स्ट ड्राफ्ट जो असतो त्याच्यात आपल्याला बेटरमेंटचे स्कोर्स दिसतात, मग आपण ते एडिट वाईज करतो, आपण ते सिनेमॅटोग्राफी वाईज DI ला करतो, बॅकग्राऊंड म्युझिकवर आपण खूप काम करतो. पण हे स्वप्न, इतकं काम केलेल्या गोष्टींनंतर हे स्वप्न प्रत्यक्षात अवतरलंय. ही सगळी मंडळी एकत्र आली आहेत, ह्या सगळ्यांनी त्यांचं बेस्ट दिलंय, ह्या फिलिंगनेच मला खरं तर खूप इमोशनल व्हायला झालं होतं. आणि खूप भरून पावलं होतं की आपण ही असंभव गोष्ट संभव करू शकलोय, ह्याचं मला खूप समाधान मिळालं होतं. मग त्याच्यानंतर एनहान्समेंटची प्रोसेस सुरू झाली, जी अजूनही सुरूच आहे शेवटच्या क्षणापर्यंत. पण ते माध्यमांतर केल्यानंतरचा जो आनंद असतो की जो लिखाणात कागदावरती दिसत होतं ते माध्यमांतर झालं आणि त्याचा जिवंत झालं. ते जिवंत झालं. तो आनंद फार वेगळा असतो, तो शब्दात सांगणं शक्य नाही. तर तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि खूप खूप धन्यवाद, तुम्ही आलात आणि बोललात त्याबद्दल. थँक्यू सो मच. तर 21 नोव्हेंबरला हा सिनेमा सिनेमागृहात येतो, तर सगळ्यांनी जाऊन नक्की बघा. थँक्यू.